अयोध्येहून वाशिमकडे परतणारी लक्झरी बस अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे अपघातग्रस्त झाली। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट भिकुंड नदीच्या पात्रात कोसळली। या बसमध्ये 50 प्रवासी होते। सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही। 2 प्रवासी मात्र गंभीर जखमी झाले आहेत। ही बस वाशिमकडे जात होती। अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे लक्झरी बस अपघातग्रस्त झाली। अयोध्येहून 50 प्रवाशांना घेऊन वाशिमकडे लक्झरी जात होती। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भिकुंड नदीपात्रात बस कोसळली। सुदैवाने नदीपात्रात जास्त पाणी नव्हतं, त्यामुळे मदत कार्य सोपं झालं। शनिवारी सायंकाळी 7:15 वाजता ही घटना घडली आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। 2 प्रवासी मात्र गंभीर जखमी झालेत। या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी ताबडतोब जखमींना अकोल्याच्या रुग्णालयात दाखल केले। आम्ही भागवताला गेलो होतो अयोध्येला। आणि तिथून तुळशी एक्सप्रेसना काल दुपारी निघालो तिथून। आज तुळशी एक्सप्रेसनं भुसावळला उतरलो 3ला। आणि वाशिमवरून गाड्या आल्या एक्सप्रेस मुर्डेश्वर कंपनीच्या। आणि त्या गाडीनं आता वाशिमला चाललो होतो। तर आता हे बाळापूरला इथे पुलावर गाडी आमची, ते ड्रायव्हरने काय त्याची चूक झाली, छोट्या पुलातून गाडी खाली पडली आणि सर्व लोक त्याच्यामध्ये दबले। किती लोक होते त्यामध्ये? त्याच्यामध्ये 50 सर्व सुखरूप बाहेर निघाले? हो, बाजूच्या लोकांनी काढले, काच फोडले आणि त्याच्यातून प्रत्येक बाहेर काढले। सुखरूप निघाले लोक, पण थोड्याफार जखमा झालेल्या आहेत। पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्या सतर्कतेने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत। या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत। प्राथमिक चौकशीत बसचे ब्रेक फेल झाल्याची माहिती समोर आली आहे। पाहत रहा सिटी न्यूज चॅनल।